ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे इतिहासातील काळा दिवस होता, असं विधान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी केलंय. त्यांचं हे विधान आता राजकीय वादाचा विषय ठरलंय. ऑपरेशन ब्लू स्टारच्या 42व्या स्मृती दिनानिमित्त पंजाबमधल्या अमृतसर इथल्या चौक मेहता इथे शीख समुदायातील एका गटातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. गिरीश महाजन यांची या कार्यक्रमातील उपस्थिती खळबळजनक ठरलेली असून गिरीश महाजन यांच्या वादग्रस्त विधानामुळे आता काँग्रेसनं महाजनांवरती जोरदार टीका केली आहे. ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे इतिहासातील काळा दिवस. त्या घटनांची किंमत काँग्रेस आजही मोजतीये. ऑपरेशन ब्लू स्टारच्या 42व्या स्मृती दिनाला मंत्री गिरीश महाजन उपस्थित. मंत्री गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून टीका. ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे इतिहासातील काळा दिवस असल्याचं वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अमृतसरमध्ये केल्यानं आता देशभरातून टीका होते. शीख दहशतवादी जर्नैल सिंग भिंद्रनवाले यांचं उदात्तीकरण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी उपस्थिती लावली. अशा प्रकारच्या कार्यक्रमाला राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती लावणारे गिरीश महाजन हे भाजपचे पहिलेच मंत्री ठरलेत. या कार्यक्रमात ऑपरेशन ब्लू स्टारच्या दिवसाला काळा दिवस म्हणून महाजनांनी संबोधल्यानं आता मोठ्या प्रमाणात टीका होतीये. या कार्यक्रमात भिंद्रनवालेचा उल्लेख शहीद म्हणून केला गेल्यानं आता अजून खळबळ उडाली आहे. अशा कार्यक्रमात राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती लावल्यानं गिरीश महाजन यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होतीये. आज का दिन हमारे लिए मैं कहूँगा काला दिन है. 6 जून 1984 1984 ये दिन हम कभी भूल नहीं सकते. जिस तरह से हमारे हजारों भाई बहनें शहीद हुए, मारे गए, हमारे पवित्र धर्मस्थल पर सेना का आक्रमण हुआ, मैं यही कहूँगा. इंदिरा जी ने जबरदस्ती उन्हें पंजाब में घुसाया, हमारे पवित्र धर्मस्थल पर घुसाया. या कार्यक्रमात भिंद्रनवालेचा उल्लेख शहीद म्हणून केला गेल्यानं आता अजून खळबळ उडाली आहे. अशा कार्यक्रमात राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती लावल्यानं गिरीश महाजन यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होतीये. दमदमी टस्काल ही एक प्रभावशाली शीख संघटना असून एकेकाळी दहशतवादी जर्नैल सिंग भिंद्रनवालेनं या संघटनेचं नेतृत्व केलं होतं. दमदमी टकसालच्या मुख्यालयामध्ये झालेल्या या कार्यक्रमात शीख संत, धार्मिक नेते आणि भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. व्यासपीठावर दमदमी टकसालचा माजी प्रमुख जर्नैल सिंग भिंद्रनवाले, जनरल सुहेग सिंग, शीख स्टुडंट फेडरेशनचे अध्यक्ष अमरीक सिंग यांचं छायाचित्र लावण्यात आलेलं होतं. याशिवाय ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान नुकसान झालेल्या अकाल तख्ताचे छायाचित्र देखील लावलेलं होतं. गिरीश महाजन यांनी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिर परिसरात सैन्य पाठवून शीख समाजावर अन्याय केल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. हमारे देश में हमारे प्रधानमंत्री ने हमारी इतनी बुरी हालत कर दी थी और इतने हजारों कत्ल होने के बाद दुख की बात तो यह है कि किसी को सजा नहीं मिली, कोई फांसी पे नहीं गया, कुछ किसी का कुछ भी नहीं हुआ. आज इतना बड़ा हादसा हुआ, इतना बड़ा एक्सीडेंट मैं नहीं कहूँगा, लेकिन जानबूझकर इन्होंने इतने हमारे भाई बहनों की कत्ल की और उसके बाद में भी किसी को सजा नहीं होती है. ये मुझे लगता है ये तो बहुत सोचने वाली बात है, शर्म की बात है. गिरीश महाजनांनी दमदमी टकसाल मुख्यालयामध्ये ऑपरेशन ब्लू स्टारच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर त्यांच्या एका वक्तव्यावरून सध्या पंजाबमध्ये पडसाद उमटतायत. काँग्रेसचे पंजाब प्रमुख अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी भाजपवर उघड संधी साधूपणाचा आरोप केलाय. भाजपनं पंजाबच्या जनतेला आपल्या परस्पर विरोधी भूमिकेचं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी सुद्धा वारिंग यांनी केली आहे. तर महाराष्ट्रातही गिरीश महाजनांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटल्यात. देशविरोधी वक्तव्य करून भारतीय सैन्य दलाचा अपमान करणाऱ्या गिरीश महाजनांची तत्काळ मंत्रिमंडळातून आणि भाजपतून हकालपट्टी करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केली आहे. थोडी जरी राष्ट्रभक्ती शिल्लक असेल तर देशाच्या पंतप्रधानांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे असं वक्तव्य करणाऱ्या गिरीश महाजनांना मंत्री पदावरून हकलून द्यायला पाहिजे अशी मागणी ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी केली आहे. इंदिरा जी ने बलिदान किया, देश बचाने के लिए ब्लू स्टार किया, राष्ट्र की रक्षा के लिए,
पंजाब की रक्षा के लिए, और एक मंत्री महाराष्ट्र से जाता है और इंदिरा जी के खिलाफ, ब्लू स्टार के फेवर में बात करता है। मोदी जी को ये मान्य है क्या? मैं मोदी जी को एक पत्र लिखने वाला हूँ। केलेल्या वक्तव्यामुळे गिरीश महाजनांवर सध्या टीकेची झोड उठली आहे। या वक्तव्याचे पडसाद पुढचे काही दिवस उमटत राहणार असंच दिसतंय। इतकंच नाही तर आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटतात का हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।